Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे पुण्यातल्या मुंढव्याच्या जमिनीच्या संदर्भातली. पुण्याच्या मुंढव्याच्या जमिनीच्या संदर्भात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर आलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झालेली आहेत की पार्थ पवारांवर कारवाई होणार का. ज्या कंपनीमध्ये पार्थ पवारांचे 99% शेअर्स आहेत त्या कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण पार्थ पवार यांच्यावर काही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. अद्याप त्यांना चौकशीसाठी सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही आहे. अर्थात हा सगळा जो व्यवहार आहे तो आता रद्द होऊ पाहतोय आणि त्याच्या संदर्भातला अर्जसुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये काही गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये शीतल तेजवानी असतील किंवा अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील असतील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पण या सगळ्यामधनं पार्थ पवार यांचं नाव हे वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे खरंच पुढच्या काळामध्ये पार्थ पवार यांना या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीला बोलवलं जाऊ शकतं का आणि नेमकं आत्तापर्यंत काय घडलेलं आहे, जी FIR दाखल झालेली आहे, जी केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवारांचा काही सहभाग दाखवला आहे का, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच ही जी FIR आहे, जी पहिली FIR आहे मुंढव्याच्या केस संदर्भातली, ती माझ्या हातात आहे. आणि यामध्ये आणखी एक सुद्धा FIR झाली होती, त्याच्या सगळ्या बातम्यासुद्धा आल्या होत्या. ती म्हणजे बोपोडीचा जो भूखंड होता त्याच्या घोटाळ्याच्या संदर्भातली. जसा मुंढव्याचा भूखंड घोटाळा झाला होता त्याच पद्धतीचा घोटाळा हा बोपोडीमध्ये सुद्धा झाला होता. शासनाचीच जमीन ही खाजगी लोकांना विकण्याचा प्रकार झाला होता आणि या केसमध्ये सुद्धा अमेडिया कंपनी असेल किंवा शीतल तेजवानी असेल यांचं नाव घेण्यात आलं होतं. पण जेव्हा आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्याच्या काही मिनिटापूर्वीच एक बातमी समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी दुसरी केस होती म्हणजे बोपोडीची केस होती, त्या केसमधनं शीतल तेजवानी असेल किंवा अमेडिया कंपनी असेल, दिग्विजय पाटील असतील यांची नावं वगळण्यात आलेली आहे. त्या केसशी त्यांचा संबंध नाही आहे असं या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. पण आपल्याला पहिली FIR बघावी लागेल, कारण याच FIRवरनं आपल्याला लक्षात येणार आहे की पार्थ पवार यांना पुढच्या काळामध्ये चौकशीला बोलवलं जाऊ शकतं का. ही FIR आहे, त्यामुळे ही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे, जी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली त्याच्यावरनं हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने त्यांना कदाचित पुढच्या काळामध्ये बोलवलं जाऊ शकतं का हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कोण या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एक्सपर्ट्स या सगळ्याबद्दल काय बोलतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूयात हे FIR पासनं. जी FIR केलेली आहे 6/11/2025 या दिवशी रात्री 10:42 ही FIR दाखल केलेली आहे. ही FIR दाखल केलेली आहे पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये. FIR कुणी केलेली आहे तर FIR ही केलेली आहे, जर आपण बघितलं तर संतोष अशोक हिंगाने यांनी ही FIR दाखल केलेली आहे. आता हे तक्रारदार आहेत, हे खरं तर शासकीय कर्मचारी आहेत, यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीमध्ये आता कोणाविरोधात आहे तर त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे शीतल किशनचंद तेजवानी यांचं नाव आहे. दुसरं नाव आहे दिग्विजय अमरसिंह पाटील, जे अमेडिया कंपनीचे भागधारक आहेत, ते अमेडिया कंपनीचे आहेत. आणि तिसरी तक्रार आहे, तिसऱ्या आरोपीचं नाव आहे रवींद्र बाळकृष्ण तारू. आता हे रवींद्र बाळकृष्ण तारू हे कोण आहेत, यांचं नाव काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. आता याच्यामध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे, म्हणजे घटना काय आहे, ही तक्रार का दाखल झालेली आहे आणि शीतल तेजवानी असतील किंवा दिग्विजय पाटील असतील किंवा हे रवींद्र तारू आहेत यांच्यावरच का गुन्हा दाखल झालेला आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यावं लागेल. आता याच्यामध्ये जबाबामध्ये काय म्हटलेलं आहे, 6 तारखेला हा जबाब लिहून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भादवी 409/420-34 म्हणजे जुने IPC कलम आहेत यांच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता संतोष हिंगाने यांनी ही तक्रार दिलेली आहे, जे सहजिल्हा निबंधक आहेत, जिल्हाधिकारी पुणे इथले. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या सहजिल्हा निबंधक 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर म्हणून ते नोकरीस आहेत. आमचे सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील, आता नावं लक्षात घ्या, अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी दिनांक 7/5/2025 रोजी अभिनिर्णय अर्ज दाखल केला होता. म्हणजे अमेडिया कंपनीकडनं एक अर्ज दाखल केला होता 7/5/2025ला, 7 मेला हा अर्ज दाखल केला होता. याच्यामध्ये काय होतं तर सदर अर्जाच्या अनुषंगाने कार्यवाही चालू असताना अर्जदार अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांना 9/5/2025 रोजी लेखी पत्राद्वारे कळवलं होतं की महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 25 ब कंस क्ष
यानुसार मुद्रांक शुल्कांची आकारणी करण्यात आलेली असून दस्तऐवज मुद्रांक शुल्क 5,89,31,800 इतका मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक आहे असं त्यांना कळवलं होतं आणि त्यांना 30 दिवसात त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी कळवलं होतं. समजावून घेऊयात. 7/5/2025ला जे अमेडिया कंपनीतर्फे जे दिग्विजय पाटील आहेत यांनी अर्ज केला होता आणि दस्त नोंदणीसाठी हा सगळा अर्ज होता. त्यांना या अर्जाच्या अनुषंगाने जे त्यांना कळवण्यात आलं होतं की त्यांना 9/5ला त्यांना कळवलं होतं, म्हणजे 2 दिवसांनी कळवलं होतं की त्यांना 5 कोटी रुपये हा मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे, त्याची आकारणी करावी लागणार आहे आणि त्यांना त्यांचं 30 दिवसांमध्ये म्हणणं मांडायला सांगितलं होतं. यानंतर पुढे काय घडलं तर नंतर आमच्या कार्यालयास दिनांक 23/6/2025 म्हणजे साधारण 1 महिन्यानंतर छावा कामगार युनियन महाराष्ट्र राज्यातर्फे दिनेश कोतकर यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आणि त्यामध्ये हवेली 4 यांच्याकडील खरेदी खत क्रमांक 9018/2025 या संबंधितांनी संगनमत करून सदर खरेदी खत चुकीच्या पद्धतीने नोंदवून शासनाची 21 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचं नमूद केले. म्हणजे जेव्हा सुरुवातीला अमेडिया एंटरप्राइजेसने अर्ज केला दस्त नोंदणीसाठी, कार्यालयाने सांगितलं, निबंधक कार्यालयाने सांगितलं की तुम्हाला 5 कोटी रुपये भरावे लागतील या सगळ्या संदर्भातले आणि त्यासाठी त्यांना 30 दिवसांमध्ये त्यांचं म्हणणं सादर करायला सांगितलं होतं. त्यानंतर 1 महिन्यानी म्हणजे पहिला अर्ज होता 7/5ला, त्यानंतर 23/6ला एक तक्रार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे छावा संघटनेचे छावा कामगार युनियनचे दिनेश कोतकर यांनी असा अर्ज केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या व्यवहारामध्ये शासनाची 21 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. मग आता या अर्जाची त्यांनी चौकशी सुरू केली. या अर्जाची चौकशी करत असताना असं निदर्शनास आलं की दुय्यक निबंधक हवेली क्रमांक 4 पुणे यांच्याकडून उपरोक्त मिळकतीचा खरेदी खताचा दस्तऐवज मोबदला रक्कम व इतर काही बदल करून निष्पादित करून दिनांक 20/5/2025 रोजी दस्त क्रमांक 9018/2025 या क्रमांकावर नोंदवण्यात आलेला आहे. नमूद दस्तामधील मिळकत गाव मौजे मुंडवा येथील सर्वे नंबर 88 हिस्सा नंबर 1 ते 26 यांचे एकूण क्षेत्र 17 हेक्टर 51 आर पैकी 40 एकर ही जमीन मिळकत सदर दस्ताचा विषय आहे. सदर दस्ता हा लिहून देणार अशोक आबाजी गायकवाड व इतर 271 तर्फे कुमुधारक शीतल किशनचंद तेजवानी त्यांचा पुढे पत्ता दिलेला आहे. लिहून घेणार अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील त्यांचा पत्ता आहे पुढे जो यशवंत घाडगेनगर शिवाजीनगरचा आहे यांच्यात झालेला असून आणि नमूद मिळकतीचे बाजार मूल्य जे साधारण 200 कोटी 94 लाख असं दाखवलं होतं आणि मोबदला 300 कोटी रुपये नमूद केलेला आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की जेव्हा ही तक्रार आली त्याच्या अनुषंगाने त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं की ज्या शीतल तेजवानी आहेत यांचा आणि अमेडिया एंटरप्राइजेस यांच्यामध्ये हा सगळा जो खरेदी आहे ती झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याची बाजार मूल्य ही साधारण 29 कोटी रुपये होते आणि 300 कोटीमध्ये हे सगळा व्यवहार झालेला आहे असं त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलं होतं. याच्यामध्ये साधारण आपण बघितलं तर 294 कोटी इतकी ह्याचा बाजार मूल्य होता आणि जवळजवळ 300 कोटीला हा व्यवहार झाला असं सगळं याच्यामध्ये लक्षात आलं होतं. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय की नमूद दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 4 यांच्याकडील 20/5/2025 रोजी नोंदवलेल्या दस्त क्रमांक जो आधीचा नंबर आहे तोच याच्या प्राथमिक तपासणीत असं निदर्शनास आलं की या दस्तासोबत जोडलेल्या 7/12 उतार्यावर भोगवाट धारकाचं नाव सदरी मुंबई सरकार असं नमूद आहे. म्हणजे या सगळ्याची जेव्हा चौकशी करत होते या सगळ्या व्यवहाराची त्यांनी चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की ह्या जमिनीच्या 7/12वर म्हणजे ज्या जमिनीचा व्यवहार हा अमेडिया एंटरप्राइजेस आणि शीतल तेजवानी यांच्याकडे चालला आहे. म्हणजे शीतल तेजवानी यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती ज्या सगळ्या जे गायकवाड होते आणि जे इतर लोक होते त्यांच्याकडनं त्यांनी हा व्यवहार केला होता अमेडिया कंपनीशी. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा ह्या व्यवहाराची चौकशी केली तर असं लक्षात आलं की ही जी जागा आहे याचा जो 7/12 आहे तो त्याच्यावर मुंबई सरकार असं नमूद आहे आणि त्याला कंस असल्याचं दिसतंय. म्हणजे हा 7/12 बंद झाला आहे असं सुद्धा लक्षात आलं होतं. म्हणजे ही शासनाची जमीन आहे असं या सगळ्या चौकशीमधनं लक्षात आलं. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की अशा परिस्थितीत मिळकतीच्या संदर्भात शासनाची मालकी हितसंबंध होता असे दिसून येते. त्यामुळे या दस्ताची नोंदणी करण्यापूर्वी दुय्यक निबंधक यांनी त्याबाबत खातरजमा करून सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी ना हरकत प्रमाणपत्र दस्ताच जोडलं असेल तरच दस्ताची नोंदणी करणे आवश्यक होते. म्हणजे आता हे लक्षात आलं होतं की शासनाची जमीन आहे ज्याचा 7/12 शासनाच्या नावावर आहे. अशा परिस्थितीमध्ये
की या सगळ्या संबंधात की ह्याची जी नोंदणी आहे ती करण्यापूर्वी याची खातरजमा या अधिकाऱ्यांनी करायला हवी होती की ही खरंच जमीन कोणाची आहे, कोणाच्या मालकीची आहे, ती काही यामध्ये केलेली आपल्याला दिसत नाही आहे. या प्रकरणात अशा प्रमाणपत्राशिवाय दस्ताची नोंदणी करून संबंधित दुय्यम निबंधक यांनी चूक केली आहे. म्हणजे आपण ज्यांचं नाव मगाशी बघितलं, जे कोण होते ज्यांनी हा दस्त नोंदणी केली आहे, तर त्यांचं होतं नाव रवींद्र तारू. यांनी ही नोंदणी केली आणि यांनी चूक केली आहे असं या सगळ्यामध्ये लक्षात आलं. प्रस्तुत दस्तांकित मिळकतीचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन 294 कोटी 65,89,000 इतकं होतं आणि मोबदला साधारण 300 कोटी असल्याचं नमूद आहे. यापैकी जास्त त्या रुपये 300 कोटींवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुच्छेद 25(ब) प्रमाणे 5% अधिक स्थानिक कर, संस्था कर 1% अधिक मेट्रो कर 1% असे 21 कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क देय होते. म्हणजे हा व्यवहार झाल्यानंतर 21 कोटी रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी, म्हणजे ज्याच्यामध्ये 5% स्टॅम्प ड्युटी, 1% जो तिथला स्थानिक कर आहे, 1% मेट्रोचा कर, असं सगळं मिळून 21 कोटी रुपये हे देणं होतं, द्यायला पाहिजे होते. पण नमूद दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडील इरादापत्र, लेटर ऑफ इंटेंट जोडलेलं आहे. तसेच महसूल व वन विभागाकडील कलम 9 खालील अधिसूचना 1/2/2024 जोडले. त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क सवलत घेऊन रुपये 500 इतक्या मुद्रांकावर दस्त नोंदवला आहे. म्हणजे यांनी लेटर ऑफ इंटरेस्ट दाखवलं होतं आणि त्याच्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडनं हे लेटर ऑफ इंटरेस्ट घेतलं होतं आणि याच्यामध्ये त्यांना या सगळ्या दस्तमध्ये सूट दिली होती, मुद्रांक शुल्कात सूट दिली होती आणि केवळ 500 रुपयामध्ये ही सगळी नोंदवणी, हा जे मुद्रांक आहे ते घेऊन हे सगळा व्यवहार नोंदवला होता. तथापि इरादापत्राच्या म्हणजे लेटर ऑफ इंटरेस्टच्या आधारे मुद्रांक शुल्काची माफी अनुज्ञेय होते का हा सविस्तर तपासणीचा मुद्दा आहे आणि त्याप्रमाणे तपासणी करण्यात येते. म्हणजे खरंच यांना ही सूट द्यायला हवी होती का, 21 कोटी रुपयाची जी सूट दिली आहे ती खरंच द्यायला हवी होती का, याची सुद्धा आता तपासणी करण्यात येते, त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे. तथापि जरी त्याप्रमाणे माफी अनुज्ञेय असली तरी ती केवळ अधिनियमप्रमाणे देय 5% मुद्रांक शुल्कासाठी असेल. 1% स्थानिक कर आणि 1% मेट्रो कर अशा 2% म्हणजे 6 कोटी मुद्रांक शुल्काला माफी देय नाही आहे. म्हणजे जरी सपोज जरी त्यांना मुद्रांक शुल्कामध्ये माफी दिली असली तरी सुद्धा ती 5%ची आहे. वरचा जो 1% आणि 1% स्थानिक कर आणि 1% मेट्रोचा कर आहे त्याच्यावर कुठलीही माफी नाही आहे. असं असताना 6 कोटी रुपये तर बुडलेले आहेत हे तर निश्चित आहे. आणि अशा रीतीने दस्ताच्या नोंदणीमध्ये नमूद दस्त नोंदवणारे संबंधित दुय्यक निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू, सहदुय्यक निबंधक हवेली 4 यांच्याकडनं अनियमितता झाली असल्याचं दिसून येते आणि त्यांच्यावर पुढील प्रमाणे कारवाई करण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये स्पष्ट झालं की जे सहाय्यक निबंधक होते, सहनिबंधक होते, त्यांच्यावर यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. कारण एक तर त्यांनी महसूल बुडवलेल्या शासनाचा, त्यांनी जी जागा आहे ती कोणाच्या नावावर आहे हे त्याची चौकशी केली नव्हती आणि ते न करता त्यांनी ही सगळं जे दस्त नोंदवलं आहे किंवा जी नोंदणी केली ती आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार आहे. आता दुसरीकडे तक्रार दुसरी कुठली आहे तर त्याच्यामध्ये अमिडिया एंटरप्राइजेस आणि दिग्विजय आपण बघितलं तर शीतल तेजवानी यांनी काय केलं आहे तर यांनी ही सगळी जी जमीन होती ती त्याच्यावर मुंबई सरकारच्या नावाने सातबार आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा त्यांनी 9/5/2025ला या सगळ्याची नोंदणी केलेली हे खरेदी खत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तिघांची नावं आपण सुरुवातीला म्हटलेले असं सगळे FIR मध्ये म्हटलेले. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एकतर हा व्यवहार कशा पद्धतीनं रजिस्टर झाला याच्यावर प्रश्न उपस्थित केले, कारण ही शासनाची जमीन असताना ती अशी कुठल्याही पद्धतीनं खाजगी व्यक्तीला देता येणार नाही हा मुद्दा झाला. आणि दुसरीकडे जी शीतल तेजवानी असेल किंवा अमिडिया एंटरप्राइजेस असेल यांनी सुद्धा शासनाची फसवणूक केलेली आहे हे सगळे यामधनं सिद्ध झालं आणि म्हणूनच ही तक्रार आहे ती दाखल करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये शीतल तेजवानी असेल किंवा दिग्विजय अमरसिंह पाटील जे अमिडिया कंपनीचे भागधारक आहेत आणि रवींद्र तारू आहेत जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर दिग्विजय पाटील यांना आरोपी केलं आहे, पण या सगळ्या FIR मध्ये कुठेही पार्थ पवार यांचं नाव नव्हतं किंवा त्यांचा सहभाग आहे असं याच्यामध्ये म्हटलं नव्हतं. जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की पार्थ पवार यांची ही कंपनी आहे, कारण हा जो पत्ता यामध्ये दिलेला आहे शिवाजीनगरचा, हा पत्ता पार्थ पवार यांच्या बंगल्याचा आहे, पुण्यातल्या बंगल्याचा आहे आणि ती कंपनी त्या बंगल्यावरच रजिस्टर करण्यात आलेली आहे. अशावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही केला असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळेस जे महसूल मंत्री त्यांनी कारण दिलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी जे नोंदणी कार्यालयात आले होते, ज्यांनी कार्यालयात येऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जरी पार्थ पवार यांची कंपनी असली तरी सुद्धा जे हे नोंदणी करायला आले किंवा दस्त ऑफिसमध्ये आले किंवा ह्या सगळ्या व्यवहारावर ज्यांच्या सह्या आहे त्यांच्यावरच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे असं त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून पार्थ पवार यांच्यावर
गुन्हा दाखल केलेला नाही आहे. सेम जी आपण बोपोडीची केस बघितली तर अशाच पद्धतीचा शासकीय जमीन आहे, ॲग्रिकल्चरची जमीन आहे आणि त्याच्यावर एका खाजगी व्यक्तीने दावा केला होता आणि त्याच्या संदर्भातली ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. याच्यामध्ये जे पुण्याचे तहसीलदार आहेत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, कारण त्यांच्यासमोर ही सुनावणी झाली होती आणि तहसीलदारांनी ही जागा खाजगी व्यक्तीला दिल्याचं आपल्याला म्हटलं होतं. यावेळेस ह्या एफ आय आरमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तहसीलदार आहेत त्यांची असं निदर्शनास आलं होतं की जी सरकारी जमीन आहे ती खाजगी व्यक्तींना बळकवण्यामध्ये ते मदत करतात आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या सवयीच्या आहेत असं म्हणण्यात आलं होतं. म्हणूनच या दुसऱ्या एफ आय आरमध्ये सुद्धा जी अमेडिया कंपनी आहे आणि तेजवानी आहे यांचं नाव घालण्यात आलं होतं. पण आता जशी माहिती मिळते त्याप्रमाणे या दोघांचंही नाव या एफ आय आरमधनं कमी करण्यात आलेलं. त्यामुळे दुसऱ्या एफ आय आरमधनं तरी आता अमेडिया कंपनी असेल किंवा तेजवानी असेल हे आता बाजूला झाले आहेत. पण मुंडव्याच्या केसमध्ये त्यांचं नाव हे आहे. मुंडव्याच्या केसमध्ये या सगळ्याची चौकशी सुरू आहे. अजित पवार म्हणतायत की या सगळ्यामध्ये कुठलाही व्यवहार झाला नव्हता, 1 रुपयाची सुद्धा देवाणघेवाण झाली नव्हती, ही सरकारी जमीन आहे तिचं रजिस्ट्री होऊ शकत नाही, तरी सुद्धा का झाली या सगळ्या संदर्भातली चौकशी करायला हवी. आणि पार्थ पवारांबद्दल सुद्धा प्रश्न विचारला. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलीही देवाणघेवाणच झाली नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा इथे संबंध येत नाही आहे. पण आम्ही या सगळ्या संदर्भात काही वकिलांशी बोललो, काही एक्सपर्ट्सशी बोललो, काही तज्ज्ञांशी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की एफ आय आर हा काही एन्सायक्लोपीडिया नाही आहे, म्हणजे एफ आय आरमध्ये सगळ्या गोष्टी आहेत असं काही नाही आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे, त्यावेळेस जी माहिती समोर आली होती त्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये कदाचित पार्थ पवार यांना सुद्धा चौकशीला बोलवलं जाऊ शकतं, कारण ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 99% शेअर्स हे पार्थ पवार यांचे आहेत आणि 1% शेअर हे केवळ दिग्विजय पाटील यांचे आहेत. तपास करणारे जे आयो असतील म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत, यांना जर असं वाटलं की पार्थ पवारांना सुद्धा या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना चौकशी केली पाहिजे, त्यांच्याकडे सुद्धा याची माहिती घेतली पाहिजे, तर कदाचित ते त्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवू शकतात. खरं तर म्हणजे जे आम्ही एक्सपर्टशी बोललो यामध्ये अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव आहे, त्यांच्या मार्फत ही जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे जे सगळं बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे या कंपनीचं, या सगळ्यांवरच गुन्हा दाखल व्हायला हवा, त्या सगळ्यांचीच नावं या एफ आय आरमध्ये असायला हवी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पण जर आयोला वाटलं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला वाटलं की ह्या गुन्ह्याचा तपास करताना गरज पडली तर मग ते पार्थ पवारांना सुद्धा या सगळ्या चौकशीसाठी बोलवू शकतात. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता खरंच या चौकशीमधनं काय समोर येतं हे आपल्याला पाहावं लागेल. एकीकडे महसूल मंत्र्यांनी एक प्रकारे केवळ जे लोक सही करायला आले होते किंवा जे दस्त नोंदणीला आले त्यांच्यावरच आम्ही गुन्हा दाखल केला आहे असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने जर गरज वाटली तर या गुन्ह्याच्या संबंधित मग अमेडिया कंपनीच्या संबंधातली लोकं असतील किंवा मग तेजवानी यांच्या संदर्भातली लोकं असतील यांनासुद्धा चौकशीला बोलवलं जाऊ शकतं. आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ही एफ आय आर आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, काय काय घडलं होतं हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये काय होऊ शकतं? पार्थ पवारांना खरंच चौकशीला बोलवलं जाऊ शकतं का? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.